सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. धरावी ती पादी बायकोचे. बायकोचे म्हणाले अरे बायकोचे कुठे पाय धरतात का रे? जरा सांग बरं जरा. कळत असलं तर बोलता मधी मधी करते. उगा बोलायचं नाही ते बोलते. बस खाली खाली बस. अरे बायकोचे पाय धरीत नसतील. अरे पाय धरावं लागतात कुणाचे? कोणाचे? त्याची माणसाला जाणीव लागते. जाणीव पाहिजे जाणीव. त्याची माहिती लागते. मला वाटतं याला जाणीव आहे सगळी. हा बायकोची म्हणते बायको. बायकोच म्हणते. हा मूर्ती नाही मूर्ती म्हणते. शहाणी मूर्ती म्हणजे हुशार आहे. बायकोचे पाय धरायचे. बायकोचे पाय धरायचे नाही. पाय धरावं लागतात कुणाचे? कोणाचे? फक्त सासूच्या लेकीचे. लेकन बायको वेगळी काय? हा सासूचं लेकन बायको वेगळी होय रे. मी म्हणलं काहीतरी शहाण आहे काय की? यारी उठली यारी मार. इकडे ये पोरा. अरे ते शिरसा जैन करायला का तिकडे? इकडे ये. बायकोचे पाय धरायचे नाही. पाय धरायला लागतील कुणाचे? ज्यांच्या शिरावर आई वडील त्यांना रोज सकाळच्या प्रहारामध्ये उठून आई वडिलाचं दर्शन घ्यावं. 88 तीर्थ तिथे येतात. महाराज बिघडणार मला वाटतं काहीतरी हुशार असेल. म्हणजे मी बिघडलो काय? काय कसं काय ते? मास्तरा. अरे बिघडाय झालंय काय? हा, काय मग माझं खरंय. काय ज्यांच्या शिरावर आई वडील बर त्यांना रोज सकाळच्या प्रहारामध्ये आई वडिलाचं दर्शन घ्यावं. 88 तीर्थ तिथे येतात. गुरु करायची गरज नाही, तीर्थाला जायची गरज नाही, कोण्या देवादिकाला सुद्धा जायची गरज नाही. आई वडिलाचं दर्शन घ्यावं. आई वडिलाचं म्हणलं तू माझ्याकडेच बघायला सारखं आहे. काय याला वाटत? अशानं लोक गावातले पोरं बिघडायची नाही. दोन चार पोरं माझ्या सांगण्यानं नवीन लग्न झालेले माझ्या सांगण्यानं काय ते काय मग बेकार सांगायला. माय बापाच्या पाया पडायचं. अरे खरं काय आहे बोलले तू? काय खरंय? माता जननी माता जननी माईचं महात्मा मोठं आहे. बायकोच्या खालीच बायको बायको करू नको महाराज बरं. तुम्हाला बायकोचं महात्मा काय कळलं ना? कोणाला? तुम्हाला मला हो कसं काय ते? तुम्हाला बायकोचं महात्मा कसं कळलं? म्हणजे मला कळत नाही म्हणजे काय धोरण? कसं काय ते? तुम्हाला कुठे सखी बायको म्हणलं? महाराजाच्या सन्यासी- कपड्यावर चालला काय रे? सन्यासी वाटलो का होय रे? अरे बायकोचं महात्मा सांगायची गरज नाहीये. मग माता जिल्ली माईचं महात्मा मोठं आहे. माईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस हृदय वागविलं. कोण वागव म्हणलं त्या डंगरीला? ए शान्या चांगलं का नाही? कोण वागव म्हणलं डोंगरीला? येड्या माय माय म्हणलं तर माय मिळत नाही. काय येड्याने नाही बोल. मिळत. चला उद्या माझ्यासोबत कुठं? शिरसालच्या बाजारला. का तिथं लय माय आहेत का? लागते ना तेवढ्या. बर केळाच्या डाली, आंब्याच्या डाली, सीताबाच्या डाली घेऊन सगळ्याला बसलेल्या मायात माया. माय म्हणलं की रुपयानं स्वस्त माळव. कांद वांग मेथी शेपूची भाजी लाल टमाटर गाजर पपई गोबी. अरे परंतु त्या ठिकाणी सगळा माय म्हणलं की रुपयानं स्वस्त. बर पण रस्त्याने चालल्या पूरला बायको मावर कसा चपलाचा पाऊस पडते बघा. सुई वाजते. अरे माता जननी माईचं महात्मा मोठे. बायकोच्या खाली माईचं महात्मा मोठे. माईपासून सगळे काय हो मायपासून माय 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 मागापासून तुम्ही माणूस ऐकूनच गेले तुमचं. बर काय मायपासून माईपासून काय आई काय सांगा? आणि बायकोपासून काय? काय याड्याने बोलतात. डोक्याला केस कमी एवढं गण होत बायकोपासून हो. आणि माईपासून काही नाही. एकला मामा. माईपासून एकला मामा जळायला उसातून कोल निघाल्यासारखा. एकला मामा. ती बी अशा 2-4 बकऱ्याचा कार्यक्रम असला तर लवकर येते. साधा असला तर म्हणते घ्या भागून आता गावाकडे काम आहे मला. आणि बायकोपासून बायको पासून हो सासूई सासरा आहे मिहाऊन नाही मिहून आतड भाऊ तुतड भाऊ म्हशीचा माऊस भाऊ. तिचा मावस भाऊ सगळं बायकोपासूनच गणगोत झालं तुला. अरे अहो तेवढंच नाही. हा अहो लग्नाच्या आधी मला गाव सुद्धा माहित नव्हतं दुसरं. दुसरं गाव तुला माहित नाही मला फक्त लग्नाचं? 2च गाव माहित होते. कोणचे कोणचे? एक मामाचं गाव आपलं गाव, मामाचं गाव आपलं गाव, मामाचं गाव आपलं गाव. डिंग चक चिकंग डिंग चक तिसऱ्या जागेवर डिंग आमची चक चिकंग. लय तालात यायलास. तिसऱ्या जागेवर आमची इष्टी थांबा सुद्धा नव्हती. म्हणजे लग्नाच्या आधी तुला 2च गाव माहित होते. हो. मामाचं गाव आणि आपलं गाव. आता लग्न झाल्यावर
लग्न झालं झालं तर मला बायकोनं पुन्हा दाखवलं महाराज. बर हो. पुण्यालाच गेले. मग कोणचं बरं वाटतं तुला? माईचं बरं आहे का बायकोचं? बायकोचं. बायकोचं खरं नाही रे. माताजींनी विचार कर जरा. काय? नावामध्ये कशी आहे गोडी आहे? माईच्या नावामध्ये कशी गोडी आहे? कशी महाराज? अरे मा हो काय वगार वाढले म्हणे अहो नावात कशी गोडी राहावं, कशी गोडी आहे? नावात कशी ताकद राहावी, नावात कसं वजन राहावं. तुझ्या नावात वजन आहे म्हण की. बघा बर. शब्द काय शब्द, कसा शब्द आहे? शब्दात कसं प्रेम राहावं. बर बायको मला येई ना कुणाचं ऐकू. लागले म्हणा अरे माताजीनी माईचंच महात्मा मोठं आहे रे. बायकोच्या खालीच आहे हो. लय लांब जायची गरज नाही. विचारायचं दादा घर मालकाला, कुठे घर मालक? चव्हाण साहेब कुठे गेलो? चव्हाण साहेबाला बोला बरं इकडं. झोपले का? हा. हे आले. चव्हाण साहेब चव्हाण साहेब इकडे लक्ष द्या. हा आज पाहुणे कुणीकडे शिल्लक आहे सांगा मला. या बायकोकडे जमलेले लागे गोंधळाला पाहुणे. बायकोकडे पाहुणे आलेत का माईकडे पाहुणे शिल्लक आहे? जास्त. आज सकाळी कोण कपडे नवे कपडे तयार करणार आहे? सासरवाडीचे. खरंय का नाही? टाळी वाजवा ना, टाळी तरी वाजवा. हा. माईकडे कुणी नाही का आलं? माय केलं काय काय डांगर डोंगर आला असेल. तुम्ही गाडीवर आकडून बसला असेल कुठेतरी. म्हणजे बायकोची माणसं जास्त नाही. जास्तच कवा बी जास्त जणार. नाही तुलाच मार्की मिळायच्या मागे. पण नव्ह. कलिमान आहे. कलिमान कसा आहे? कसा? कलिमान निर्माण झाला. अवघ्याशी धर्म बुडाला, सतमर्यादा उडाली. भक्ती देवाची बुडाली, शिष्य गुरुचा वैरी. एक धावे बापावरी, करीच मानव पार्ट. सुनबाई देते सासूला रट्ट. टिंगचक टिकांग टिंगचक. माझे उडून गेली, म्हणे माझे उडून गेली. माझ्या आई रडती. पण म्हणजे महाराज या माता माऊलीची माया कोण्या प्रकारे असते माता म्हणजे? माऊलीची माया असते. 9 महिने हृदय वागवायचं, हा. लहानाचं मोठं करायचं, लहानाचं मोठं करायचं. शिक्षण शिकवायचं, शिकवायचं. पण शेवटी दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं. लोकांच्या घरी जायचं आहे. पुण्या लग्न मंडपामध्ये माताजी- असणारी माता माऊली काय म्हणते काय बरं? म्हणते? माझ्या आई रडती, मंडप धरून माझ्या आई रडती, पदराला धरून. अग हरण चालली गप सोडून, हरण चालली गप सोडून, चिमणी माझी उडून गेली, उडून गेली, उडून गेली, उडून गेली. माझा बाप रडतो. बापाची माया आहे. हो महाराज असणारी बापाची माया काय वेडी माया बरं? ह्या बापाची वेडी माया. कशी माया आहे? राब राब कष्ट करायचं, पैना पै गोळा करायची, हा. मुलीचं लग्न थाटा मातामध्ये करायचं महाराज. करायचं बरं. आणि असणार आपलं दुःख कुणासमोर सांगता येत नाही, सांगता येत नाही. कुणाला बोलून दाखविता येत नाही. नाही. म्हणून असणारा बाप काय म्हणतो? ह्या लग्न मंडपाला धरून काय करतो? तोंड वाकडं करून काय करतो बरं? हा. माझा बाप रडतो, मंडप धरून.
बापाची वेडी माया वेडी माया असते. माझा बाप रडतो मंडप धरून अग हृदयातलं काळी चाल सोडून हृदयातलं काळी चाल सोडून चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली. माझा दादा रडतो जास्तारा भाऊ भाऊ सुद्धा लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीसाठी बहीण भावाचे भांडणं होणारा भाऊ हा 4-4 दिवस 8-8 दिवस एकमेकाला न बोलणारी बहीण भाऊ बर ह्या लग्न मंडपामध्ये पाहून काय करतो बरं बहिणीला काय करतो माझा दादा रडतो गळ्याला पडून आणि काय म्हणतो माझी सोन्याची भाऊली चालली सोडून सोन्याची भाऊली चालली सोडून चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली. पुन्हा असणारे बहीण भाऊ आई वडील काय म्हणतात बरं काय म्हणतात लेकीची माया येडी आहे जगा वेगळं नातं आहे बरं जगाची का रीत परिपूर्ण केल्याशिवाय मार्ग नाही म्हणले अप्पा. आई मुलगी किती जरी शिकली हो. मुलगी लहानाची मोठी केली घरी तरी घरी ठेवायची जिन्नस नाही नाही परक्याचं धन शेवटी आहे म्हणले बरं बऱ्याच्या घरी जाणारी म्हणून आई वडील बहीण भाऊ काय म्हणतात सर्व मिळून काय म्हणतात अहो ज्याची होती त्यानंच नेली अहो ज्याची होती ज्ञानाच ए, 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 ए. अरे गोंधळ राहिला अजून कुत्रे मोर उलसक तरी जाते का अरे कुठं तरी नेतो अहो ज्याची होती त्यानंच नेली त्याची होती का ती इकडून आलं कुणाला का आम्ही लावलेली माया अगवायाला गेली आम्ही लावलेली माया अगवायाला गेली अगं चिमणी माली उडून गेली उडून गेली उडून गेली हे रत्नसारखी जतन केली रत्नसारखी जतन केली अगं चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली चिमणी माली उडून गेली माली उडून गेली चिमणी माली शाबास तू का तर मधीच लागला डोक्या वाह रे वाह क्या बात है शाबास
राठोड भक्ताच्या नावाला लाखा बंजारा टीव्हीचे कवच चॅनल युट्यूबचे नाव सांगण्याला हा. 101 रुपये यांनी सुद्धा दिला म्हणले वाघ्या मुरुळला. अरे वा शाबास रे मास्तर. काय कमी पडलं माझ्या प्रेमामध्ये सांगा तुमचं माझा जन्मीचा धागा. केली थोडी थंड तुम्ही का होतील रागा तुमच्या चरणाची डाळ थोडी लागा. ऊन लागलं फिरणं कवर कोण सावली घरी जाय घरी न कोण करण इच्छा पुरी. जीव लगा मल्हारी मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी. सारस नगरी रे संताचे माहेर तटी वांदरा गणेशनाथ नमविला सद्गुरु सार. अरे जान मजला कृप करोनी वाचची दली सुदये आणि ऐकाचित देऊनी गातो पुरवीचा भाग. म्हणून गोंधळाच्या प्रारंभी कथा देवादिकाची कथा एक राजा राणीची असते. कथा म्हणायचं कशाला, कथा होती कशी, कथा म्हणजे काय. कथा केल्या कुणी, कथा केल्या व्यासानं, रामायण केलं वाल्या कोळ्यानं आणि तुम्हापासून झाल्यानंतर कथा. कथा म्हणजे मरावे पण कीर्ती पिवरावे. मेलेल्या राजाची कथा असते पण त्याची कीर्ती राहिलेली वर्णन करणं त्याला कथा म्हणतात. होऊन गेले आपल्या मानव लोकांमध्ये माऊली महाराज मूर्त गेली पण कीर्त राहिली म्हणले अप्पा. तशाच प्रकारचे अनेक प्रकारचे मूर्ती गेल्या पण कीर्ती राहिल्या. नाना प्रकारचे लोक होऊन गेले, मूर्ती गेल्या पण कीर्ती राहिल्या. तसेच होऊन गेले म्हणले महाराज आपले दादा कोणके. दादा कोंडक्याचं काय काढलं. मूर्त गेली पण त्यांची कीर्तन चालू आहे महाराज अजून. हा ते बी बरोबर आहे. त्यांचा नाडा बघितलं की माणसाच्या लक्षात घेते. जगामध्ये दोनच काम बर किंवा बुर. म्हणून मनुष्य जन्म देवानं 3.5 हाताची पिंड चुनका केली. मानव जन्म आहे, मानवानं काय केलं पाहिजे, गोंधळ कशासाठी करावा, गोंधळासाठी काय आहे आणि गोंधळ केल्यानं काय होतंय. देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला. देव भावाचा भुकेलेला आहे. एखादा माझ्यासारखा उठण
माझी अंबाबाई मोठी बनीन, एखादा पोतराज उठन, लक्ष्मी आई मोठी बनीन, एखादा इटोबाचा भक्त उठन, ते म्हणेन माझा विठ्ठल मोठा आहे. पण कोण्या बी रूपानं जरी भक्ती केली, मार्ग एकच आहे. एक खाऊ प्रकार बहु. आवाज म्हणून आवाज वाढवा. असा हा कथा आहे. कथा म्हणजे देवादिकाची कथा राजारांची असती. म्हणून ती जगदंबा देवी आहे. जगदंबा देवी कशी आहे? आजची नाही, कालची नाही, एका पिढीची नाही, दोन पिढीची नाही. माया आहे कवाची. नवते का पवनान पाणी, नवते चंद्र सूर्य धोनी, नवते आकाश मेदनी. प्रतिनिर्माण नव्हती तेव्हाची माया. खरे महाराज, ओंकारातून मायाचा जन्म झाला. बरोबर आहे. मायापासून तीन झाले. तिघच होते महाराज, तिघच होते. तीन कोणते होते? तिघच होते. कोणते तिघ झाले? एक होतं भाकरवाडा आहे, एक भाकरवाडा आहे, एक होतं भाजीवाडा आहे, भाजी वाडा आहे. आणि एक होतं ती नंगाळ वाडा आहे. आणि ते वाढायला नाही, ते वाढणारे तिघ जण झाले नाही. जगदंबे पासून कोण तिघ झाले? अरे शिव ब्रह्म विष्णू तिन्ही देवाले अनुसयासाठी एक रूप झाले. अनुसयासाठी एक रूप झाले. शिव ब्रह्म विष्णू तिन्ही देवाले अनुसयासाठी एक रूप झाले. अनुसयासाठी एक रूप झाले. जीवा ब्रह्मा विष्णू तिन्ही देव आले, अनुदयासाठी एक रूप झाले. अनुदयासाठी एक रूप झाले. शिव ब्रह्मा विष्णू तिन्ही देव आले, अनुदयासाठी एक रूप झाले. अनुदयासाठी एक रूप झाले. परीक्षाचे घेतले कठोर, जाऊन बसले तवा ते समोर. शिव ब्रह्म विष्णूबाई पाळण्यात खेळे. शिव ब्रह्म विष्णूबाई पाळण्यात खेळे. शिव ब्रह्म विष्णू तिन्ही देव आले, अनुसयासाठी एक रूप झाले. अनुसयासाठी एक रूप झाले. अनुसयासाठी एक रूप झाले. अनुसयासाठी एक रूप झाले. शिव ब्रह्मा विष्णू तिन्ही देव आले, अनुदयासाठी एक रूप झाले. अनुदयासाठी एक रूप झाले.
जवान कुळीचा केळा उधाळे जवान परिवाराच्या नावाला आरोग्य उभे राहावे तुम्ही देवाचं दर्शन जय